आज कोलटारपासून शेकडो रंग डाईस तयार केले जातात. कापडांवर लावण्यास सोपे, टिकाऊ आणि चमकदार असे हे अल्पमोलाचे पण बहुगुणी डाईस ही 18 वर्षाच्या परकींची देण आहे बरं. गंमत म्हणजे मलेरियाचे औषध क्विनाईन प्रयोगशाळेत बनवायच्या प्रयत्नात असताना त्याला हा शोध लागला. पांढरी वस्त्रे सुंदर दिसतात, पण विविधता हवी असेल तर रंगीत कपड्यांना पर्याय नाही हे सगळेच मान्य करतात. प्राचीन काळापासून मानव विविध नैसर्गिक वस्तू जसे दगडांचा चुरा, झाडांच्या साली, मुळे, फुले, फळांच्या साली, पाने वगैरे वगैरे वापरून त्यातील रंगद्रव्याने कपडे रंगवत होता हे तुम्हाला ठाऊक आहे. कोचिनेल या कीटकापासून कार्माइन डाय तयार होतं. त्याचप्रमाणे म्युरेक्स कटलफिश यांचाही उपयोग रंगद्रव्य मिळवण्यासाठी होत असे. परंतु बहुतेक रंग महाग असल्याने त्यांचा वापर मर्यादित होता. राजे महाराजे, श्रीमंत मंडळी सहसा रंगीत कपडे वापरत असत. आज तसे नाही. रंगद्रव्य तुलनेत खूपच स्वस्त आहेत. त्यात विविधताही भरपूर आहे. याचे श्रेय जाते विलियम पर्किन या तरुणाकडे. त्याने सर्वप्रथम कृत्रिम रासायनिक रंग ॲनिलीन पर्पल अथवा मोव्हिन अथवा पर्किन्स मूव्ह प्रयोगशाळेत तयार केला. कशापासून? तर कोलटार अथवा कोळसा डांबरापासून. कोलटार आणि नैसर्गिकरित्या आढळणारे डांबर तसेच सारखेच असतात. कोलटार हा कोळशावर प्रक्रिया करताना प्राप्त होतो. तर त्याचं झालं असं, विलियम पर्किनच्या डोक्यात क्विनाईन तयार करण्याची एक नवी कल्पना आली आणि त्यांनी प्रयोग केला. प्रयोगासाठी त्यांनी कोलटारमधून मिळणारे ॲनिलीन वापरले होते. प्रयोग झाला. बीकरमध्ये काळपट रंगाचा प्रेसिपिटेट दिसत होता. हे क्विनाईन नक्कीच नव्हते. पर्किनने बीकर धुण्यासाठी त्यात अल्कोहोल घातले आणि गंमत झाली. तो काळा प्रेसिपिटेट किंचित विरघळला आणि सुंदर जांभळट गुलाबी रंगाचे द्रावण तयार झाले. पर्किनने त्या पदार्थावर प्रयोग केले असता त्याच्या लक्षात आले की हा पदार्थ कपड्याला सुंदर रंग देतो. हा रंग देणे सोपे होतं. रंग चमकदार होतो. साध्या धुण्यानंतरही तो तसाच राहतो. पर्किनने यावर अधिक संशोधन करून चांगला डाय तयार केला. सुरुवातीला पर्किनने त्याचे नाव टिरियस पर्पल ठेवले, मग मोव्हिन आणि नंतर हा रंग पर्किन्स मोव्ह म्हणून जगप्रसिद्ध झाला. पर्किन वयाने लहान होता, पण त्याला व्यावसायिक दृष्टिकोन होता. त्याने याचे पेटंट घेतले. रंग बनवण्याच्या कारखान्यांनी सुरू केलं. 1862 मध्ये राणी व्हिक्टोरियाने पर्किन्स मोव्ह रंगाचे रंगवलेले पेहराव परिधान केले आणि रंगांची लोकप्रियता वाढली. मार्गदर्शनासाठी पर्किनला दुरून दुरून बोलावले येऊ लागले. अचानक लागलेल्या शोधाचे पर्किनच्या चौकस बुद्धीने सोने केले. त्यांनी नाव व पैसा दोन्ही कमवले. पर्किनचे रंगद्रव्य वापरून शरीरातील पेशी तपासण्याच्या वेळी त्यांना रंगवणे शक्य झाले. यामुळे वैद्यकीय जगातही क्रांती झाली आणि अशा प्रकारे वस्त्रही रंगीत झाले.